जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. वेस्पा आणायला चालली आहे. लास्ट टाइम आपण सर्व्हिसिंगला टाकली, तुम्ही बघितलंच असेल. घ्यायला जायची अजिबात इच्छा नव्हती, कारण की तिचं इतकं काम बाकी आहे. पण त्या वेस्पा सेंटरवाल्यांनी काहीच काम केलं नाही आणि भाषा पण त्यांची इतकी उद्धट आहे. जे चिखलीच्या इथे थर्मॅक्स चौकात वेस्पा सेंटर आहे ना, त्याबद्दल मी बोलते. सो बघा पुढेच तुम्ही काय काय होतं ते. स्टे ट्यून गाईज. अशी गाडी सर्व्हिसिंग केली की त्यांनाच गाडी चालू नाही होते. चुकूनही या वेस्पा सेंटरला येऊ नका खरंच. अजून गाडी बाहेर नाही आली. मी येऊन कंप्लीट 15-20 मिनिटं झाली. फायनली गाडी आणली. आता वॉश करून देतील आणि गाडीची अवस्था बघा काय केली. आणि गाडी रिपेअर झाली नाही, फक्त सर्व्हिसिंगच्या नावाखाली 1650 रुपये घेतले. ते पण 1850 म्हणत होते. पण भांडण्याची स्किल आहे ना माझ्यात, त्यामुळं प्रत्येक ठिकाणी भांडत बसायचं वैताग आलाय मला खरंच. सकाळी उठल्यापासून सगळ्यांशी कुदाण आयुष्य जगा. मग कुदलं नाही तर नुकसान पण आहे. काहीही बोलतात, काहीही. माझ्या जागी एखादी गरीब पोरगी असती ना, तिला यांनी 2000, 1700, 1800, 1900 काही सांगून पैसे घेतले असते. याचा अर्थ मी गरीब नाही असं नाही, पण परिस्थितीने जरा शहाणं केले. एनिवेज, बिचारी माझी वेस्पा धुतल्या जाते आता. आणि किती गोड दिसते बघा. प्रेयर करा की ती लवकर नीट होईल. 2021 मध्ये मी स्वतःसोबत तिचंही आयुष्य उद्ध्वस्त केलंय. पण जसं स्वतःला सावरलंय तसं तिला सावरण्याचा प्रयत्न करते. स्टे ट्यून. चांगली गाडी कुठे रिपेअर करणारे माहीत असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा. माझ्या वेस्पाच्या बॅटरीचा प्रॉब्लेम आहे आणि आणखीन थोडा प्रॉब्लेम आहे. सो मला वेस्पा सेंटरमध्ये गेले 2-3 वर्षापासून नाहीच रिपेअर करून भेटत आहे. मी 3 वर्ष थांबली आहे, अजूनही त्यांच्याकडे ते पार्ट्स अवेलेबल नाही. ते खूप उद्धट बोलतात, खोटं बोलतात आणि खूप त्रास देतात. सो दुसरा कुठला पत्ता असेल की जे ट्रस्टेबल आहे, जिथे माझे पार्ट ओरिजिनल काढून नाही घेणार आणि चांगली गाडी सर्व्हिसिंग करून देतील, असं जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. किंवा पर्सनली जे लोक मला ओळखतात त्यांच्याकडे असेल तर मला पर्सनली सांगा. स्टे ट्यून. सो फायनली गाडी आणली आणि लावून दिली. बिचारी, इतका राग येतो ना त्या वेस्पा सेंटरवाल्यांचा. भांडले मी त्यांच्याशी, पण काय उपयोग आहे. ज्याला काशी करायची असते ते काशीच करतं, किती भांडा. एनिवेज, स्टे ट्यून गाईस. लेन्स कार्ड मध्ये मम्मीचे लेन्स घ्यायला आलोय, म्हणजे चष्मा घ्यायला आलोय. चष्मा दिसतंय क्लिअर, चांगलं वाटतंय. थोडंसं आता नवीन जरा. सो हा आहे PCMCचा बास्केट ब्रिज, ज्याच्यावरून मी आय थिंक सेकंड टाईम किंवा फर्स्ट टाईम चालले असेल. मी फिरत असते पण इतकं लक्ष देऊन नाही फिरत. आता यूट्यूबमुळे जास्त इन्फॉर्मेशन घेणं, पोचवणं, अभ्यास करणं हे सगळं चालू आहे. आधी काही यूट्यूब नव्हतं, त्यामुळे एवढं काही मी लक्ष देत नव्हते. हां ठीक आहे, छान आहे असं बघायचं आणि सोडून द्यायचं. पण आता नाही, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांना माहिती भेटली पाहिजे. त्याच्यामुळे मी आवर्जून त्या ठिकाणी व्हिजिट करते, त्याची माहिती काढते, स्वतः स्टडी करते आणि मग तुमच्यापर्यंत पोचवते. सो तुमच्यामुळे खूप इम्प्रूव्हमेंट झाली. जरा मी आजूबाजूला बघायला लागली, अवेअरनेस वाढला आहे माझा. सो एनिवेज, हा आहे बास्केट ब्रिज. तुम्हाला माहीत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल माहिती आणि तुम्ही अजून गेला नसाल तर नक्की व्हिजिट करा. सो स्टे ट्यून गाईज. आज मी खूप थकली आहे. माझा संडे सगळा वायाला गेला असं समजा.
सॅटर्डे संडे असा दिवस असतो की मला रेस्ट करायला, माझी काही एक्स्ट्राची कामं करायला असतो. पण आज सकाळपासून इतकं हेडेक आहे ना, काय सांगू. आणि आफ्टरनून नंतर तर माझी इतकी चिडचिड झालेली आहे की लिटरली रडून रडून आहे ना माझे डोळे सुजवलेत, तुम्ही बघू शकता. काय मी माझ्या आयुष्यात आहे ना चुकांवर चुकाच करते असं मला वाटतंय. सो आम्ही आलोय शॉपिंग करायला समूच्या लग्नाची. हो ना का, समूच्याच लग्नाची शॉपिंग करतोय आम्ही. स्वतः आम्ही चाललोय शंभूसाठी जीन्स बघायला. तो शॉपिंग झालेली आहे. डन 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 डन. दाखवणार नाही, रिव्हील लग्नाच्या दिवशीच करेन. शंभू चिडलाय आमच्यावर, आम्ही खूप खर्च करतो म्हणून. स्टेडियम. आता त्यांना सोडून मी चालली आहे फुलं घेण्यासाठी. त्यांची गाडी पार्किंग मधून निघून तिथे यूज तर मला सगळं उरकायचं आहे, नाही तर ते मला सोडून जाणार. आणि जर मला काम उरकलं ते नाही आले तर मी त्यांना सोडून जाणार. सो बेसिकली अशी पैन लागली, बघू आता काय होतंय ते. सो स्टेडियम. एवढी गर्दी आहे काय सांगू तुम्हाला. आता इथून मला सरळ जायचं आहे समोर फुल बाजार मध्ये. ट्रॅफिक ते भागो. हा इकडे फुलं आहेत. रुपये पावशर मी हे पिंक आणि रेड रोज घेतलेत आणि थोडेसे हे येलो. माझं बिल पण झालंय आणि माझं झालंय. सो मी सगळ्यात पहिले त्यांच्या आधी माझं काम झालंय. मी पैन जिंकली आहे पण मी त्यांना सोडून जाणार नाही. ऑब्व्हियसली माझंच नुकसान होईल आणि कोण पैसे घालेल ना उगाच, त्यामुळे. पण मी जिंकले. मी जिंकली आहे. आणि हा पोरगा काय बोलतो माहितीये का, मी मुद्दामून हळूहळू येत होतो, तू ओला करून गेली नाही का. म्हणजे किती वाईट असावं माणसाने. बसली ना म्हणजे मी बसणारच होते, मी का नुकसान करू स्वतःच. भाऊ असेल तर बहिणीने का टेन्शन घ्यायचं का. रात्रीचे 11 वाजलेत आणि माझी इकडं तयारी चालली. अशा प्रकारे मी डेकोरेशन केले. फुलं घेतलेले तो व्हिडिओ बघितलाय. आणि सो हे जे आहे ना, हे मी हे एक बनवलेलं आणि हे दुसरं बनवलं. सो फायनल रिझल्ट दिसेल तुम्हाला, तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. अशा प्रकारे तयारी झाली आहे माझी. बघूया आता फायनल रिझल्ट कसा असेल. फायनली शूट कंप्लीट झालेलं आहे आणि आमच्या समूच्या लग्नाची डेट आहे 2/12/2025. सो सगळ्यांनी नक्की लग्नाला या. आग्रहाचं निमंत्रण आहे. आणि जे येऊ शकणार नाही त्यांनी ब्लेसिंग्स द्या. स्टे ट्यून्ड गाईज. आली बाई सजणाची स्वारी, घडीला या साखरेची